नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची पूर्व परीक्षा पार पडली। आता आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत त्यांचे दोन गट पडतात। एक म्हणजे जे हमखास त्यांना यशाची खात्री आहे ते आता 2025 ची मुख्य परीक्षा मार्च एंडला जी सुरू होते त्याची तयारी करणार आहेत, आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नाहीये आपण होणार नाही, पास होणार नाही अशा प्रकारची जी एक कुठेतरी मनात भीती आहे किंवा किंचित साशंकता आहे, असे विद्यार्थी सर्वजण 26 ची तयारी करायला लागलेले असतील। मित्रांनो, तुम्ही 25 ची तयारी करत असाल किंवा 26 ची तयारी करत असाल, तुमच्या पुढे जर सगळ्यात मोठा जे समस्या आहे किंवा आव्हान आहे तर ते म्हणजे वेळेचं। 25 च्या विद्यार्थ्यांचा विचार करा, मुख्य परीक्षा आता मार्च महिन्यामध्ये आहे, किमान पहिले 2 महिने तरी आपल्याला द्यावे लागतील ना रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी। म्हणजे त्याच्या अगोदर आपला ऑप्शनल रेडी पाहिजे, आणि अजून आपला ऑप्शनलला हात पण लावलेला नसेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी। त्याचबरोबर जे 26 ची तयारी करू इच्छित आहेत ते विद्यार्थ्यांचा विचार करूया। 31 मेच्या अगोदर किमान आता एकदा हात आपले भाजलेले आहेत या पूर्व परीक्षेमध्ये, तुम्ही काय करणार, 31 मेच्या अगोदर किमान 3 ते 4 महिने सोडणार, म्हणजे पुन्हा एकदा तुमच्याकडेही तेवढाच वेळ जेवढा 25 च्या विद्यार्थ्यांकडे आहे। इन मीन काय, तुम्ही 25 चा अटेम्प्ट द्या नाही तर 26 चा अटेम्प्ट द्या, आपल्याकडे केवळ आणि केवळ 3.5 ते 4 महिन्यांचा वेळ हातात आहे की ज्याच्यामध्ये आपण आपला ऑप्शनल कव्हर करू शकतो। आणि एवढ्या कमी वेळेमध्ये जर आपला ऑप्शनल कुठला तयार होणार असेल, ज्याच्यावरती कमांड येणार असेल, ज्याच्यामधून आपल्याला 300+ गुण मिळणार असतील, तर तो एकमेव विषय आहे आणि तो म्हणजे समाजशास्त्र। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आता या सेशनमध्ये मी जरी तुम्हाला 2025 हे त्या ठिकाणी टायटल टाकत असलो तरी सुद्धा इथे बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, समाजशास्त्र। तुम्ही दोन्हीही परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जरी विचार केला तर समाजशास्त्र हे सेफेस्ट आहे। समाजशास्त्र हा विषय आपण आजच्या या सेशनमधून त्याबद्दलच जाणून घेणार आहोत। आपल्या ह्या आजच्या सेशनचं जे मुख्य ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे की समाजशास्त्र नक्की हा विषय काय आहे, जेणेकरून तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं पडेल। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी तो ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे त्यांना सुद्धा तयारी सुरू करायला सोपं पडेल। दुसरा मुद्दा, नक्की 300+ गुण जे आपलं ड्रीम असतं ते कसे मिळवायचे, आणि तिसरा, पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या काही केस स्टडीज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, होतं काय बघा की समाजशास्त्र हा विषय हा एखाद्या इतर म्हणजे फार टेक्निकल सब्जेक्ट प्रमाणे तो नाही, अतिशय साधा सोपा विषय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विषय फक्त आणि फक्त तुम्हाला ज्ञान देत नाही, तर ज्या ध्येयासाठी तुम्ही अधिकारी बनण्यासाठी प्रयत्न करताय ना, ते ध्येय तुम्हाला प्राप्त करून देण्यामध्ये त्याची फार मोठी भूमिका असणार आहे। तुम्हाला एक उदाहरण देतो या ठिकाणी बघा। समाजशास्त्र याची जर आपण थेरॉटिकल व्याख्या बघितली तर ते काय बघा, समाजशास्त्र म्हणजे समाजाचा पद्धतशीर अभ्यास। सोशलॉजी इज द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ सोसायटी। समाजाचा एक पद्धतशीर अभ्यास ज्या विषयामध्ये केला गेला तो म्हणजे समाजशास्त्र। मात्र समाजशास्त्राची आणखी एक व्याख्या केली जाते आणि ती म्हणजे समाजशास्त्र हे एक मार्शल आर्ट आहे। कदाचित तुम्ही स्वतः कधी मार्शल आर्ट खेळला असाल, नसाल, व्हॉटएव्हर, पण आपल्याला मार्शल आर्ट मात्र नक्की माहिती आहे। भारताला फार मोठी परंपरा आहे। अक्षय कुमार पासून ते अगदी आत्ताचा जो टायगर श्रॉफ ह्यापर्यंत सगळे हे मार्शल आर्टचे पट्टू आहेत आणि ते निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रभावित करतात। पण मार्शल आर्टचा मुख्य जो उद्दिष्ट असतं ना ते काय आहे, आणि सोशलॉजीला का बरं मार्शल आर्ट म्हणतात, तर जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही खेळत असाल, जर तुमचे कोणी मित्र खेळत असतील तर तुम्हाला माहिती असेल की मार्शल आर्टचा जो मुख्य हेतू असतो तो दुसऱ्यावर वार करणे हा नसतो। मार्शल आर्टचा सगळ्यात मुख्य हेतू जो आहे तो म्हणजे जर आपल्यावरती कोणी हल्ला केला तर सर्वप्रथम आपल्याला स्वतःचा बचाव करता आला पाहिजे, आणि त्याचबरोबर जे दुसरे दुर्बल घटक आहेत त्यांचा सुद्धा आपल्याला बचाव करता आला पाहिजे आणि संरक्षण करता आलं पाहिजे। समाजशास्त्र हे तेच विषय आहे, तोच विषय आहे की जो तुम्हाला मार्शल आर्ट प्रमाणे तुमच्यात क्षमता निर्माण करून देतो। समाजशास्त्राचे एक फार मोठे विचारवंत आहेत, पियरे बोर्दियू नावाचे, फ्रेंच असे हे समाजशास्त्रज्ञ आहेत। त्यांचं म्हणणं काय होतं बघा, ते म्हणतात की समाजशास्त्र हे मार्शल आर्ट आहे स्वसंरक्षणासाठी, वर्चस्वाच्या विरोधात, आणि दुसरं समाजशास्त्र हे मार्शल आर्ट आहे दुर्बल घटकांचे रक्षण करण्यासाठी शोषणापासून। मित्रांनो, जर दररोजचा न्यूजपेपर वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये चीड येत असेल, जर दररोजचा न्यूजपेपर वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा अरे आपण काहीच करू शकत नाहीये ती हतबलता येत असेल, तर समाजशास्त्र हा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीच विषय आहे की ज्याच्यामध्ये फक्त गुण मिळत नाहीत, तर तो तुम्हाला अशा प्रकारे एम्पावर्ड करतो की जेणेकरून तुम्ही उद्या तुमचं जे ड्रीम आहे ते तुम्ही प्रत्यक्षात आणू शकाल।
येस, आपल्याला दोन्ही साध्य करायचं आहे, गुणही मिळवायचे आहेत आणि आपल्याला जे साध्य करायचे, जे समाजात परिवर्तन आणायचं आहे ते सुद्धा करून देण्यासाठी हा विषय तुम्हाला उपयोगाचा आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की समाजशास्त्र हे फार इंटरेस्टिंग सोशल सायन्स आहे. समाजशास्त्रामध्ये फक्त पुस्तकातले किडे नाही आहेत किंवा पुराणातली वांगी नाही आहेत. समाजशास्त्रामध्ये आज आपल्या अवतीभोवती जे घडतंय त्याची पाठीमागची कारणं तुम्हाला तो समजावून सांगणार आहे आणि जे घडतंय ते बदलवण्यासाठी काय करता येऊ शकेल हे सुद्धा सांगणारं हे समाजशास्त्र आहे. आणि म्हणून ते अतिशय इंटरेस्टिंग आहे, अतिशय इंटरेस्टिंग आहे. जरी कोणतंही बघा तुम्ही, इतर कुठलंही विज्ञान बघा, कुठलंही शास्त्र बघा, हे सगळे पाश्चात्य देशात विकसित झालेले आहेत. तसंच समाजशास्त्र सुद्धा पाश्चात्य देशात विकसित झालं आहे. पण समाजशास्त्र हे तुम्हाला आज तुम्ही ज्या समाजात जगताय ना त्या जगण्याला तुमच्या एक नवीन अर्थ प्राप्त करून देणारं हे शास्त्र आहे. त्यामुळे मित्रांनो अतिशय इंटरेस्टिंग विषय आहे समाजशास्त्र. पुढे बघूयात. मग समाजशास्त्रामध्ये आपण जसं म्हणलं की तो एक मार्शल आर्ट आहे आणि म्हणूनच समाजशास्त्र बरोबर काय होतं, समानुभूती आणि टीकात्मक परीक्षण. बघा, एखाद्या कमकुवत घटकाचा मान्य आहे, एखादा कमकुवत घटक आहे, कोणी समजा महिला आहेत, तुम्ही रस्त्याने चाललाय, एखाद्या महिलेवरती तुझा नवरा असेल किंवा कुणी असेल तो तिच्यावरती मारहाण करतोय, इथपर्यंत ठीक आहे. आता दुसरा मुद्दा, सहानुभूती काय करतील लोक, अरे अरे काय बिचारीला मारतायत रे आणि निघून जाईल. पण समानुभूती म्हणजे काय, तुम्ही तिचं दुःख तुम्हाला समजतंय की हे नाही नाही हे जे चाललंय ते फार चुकीचं चाललंय, तिच्या वेदना मी समजू शकतोय. पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजशास्त्र काय करतं तुम्हाला, ते हे विचार करण्यास प्रवृत्त करतं की ती स्त्री जी आहे ती सुद्धा बलवान आहे, तिच्याकडे सुद्धा धडधाकट आहे, 2 हात आहेत, पण ती त्या पुरुषाला जो काडी पैलवान आहे नुसता तीर्थप्राशन करून दररोज पडलेला असतो त्या गंगेला, गटारगंगेच्या बाजूला, त्याच्या अंगावरती ती हात उचलत नाहीये, ते क्रिटिकली बघायला तुम्हाला समाजशास्त्र उद्युक्त करतं. ते टीकात्मक परीक्षण आहे. म्हणजे एक भाग हा आहे की मी जाईन, सोडवेन, भांडण मिटवेन, पण अशा कित्येक हजारो महिला आहेत ना की ज्या दररोज डोमेस्टिक व्हायलन्सचा घटक बनतायत. मग त्या तसं का करतायत, का बरं त्यांना ते सहन करावं लागतंय, हे समजून घेण्यासाठी क्रिटिकल अंडरस्टँडिंग जी आहे ना ती तुम्हाला समाजशास्त्रामुळे येते. आणि म्हणून मित्रांनो उत्तरं सापडतात. फक्त एका महिलेचा प्रश्न नाही सोडवायचा आहे, आपल्याला तो प्रश्नच मुळात बंद करायचा आहे, सोडवायचा आहे. तर काय करावं लागेल, त्याचे टीकात्मक बाजू समजून घ्याव्या लागतील की असं का होतं. मग तुम्हाला सापडेल अरे पितृसत्ता याच्या पाठीमागे, मग पितृसत्ता म्हणजे काय. अशा पद्धतीने समाजशास्त्र तुम्हाला घेऊन जातं एका नव्या रस्त्यावरती, वेगळ्या वाटेवरती. पण ती वाट तुमच्याच समाजातली आहे, तुमच्याच समाजाकडे बघण्याची नवीन दृष्टी देणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र आहे, हे पण लक्षात घ्या. आता एक उदाहरण घ्या, माझं हे फार फेवरेट उदाहरण आहे. ज्यावेळेस रॉजर फेडरर हे निवृत्त झाले त्यावेळेस हे चित्र आहे मित्रांनो. या चित्रामध्ये रॉजर फेडरर आणि त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेला नदाल हे दोघेही रडतायत. मान्य आहे की रॉजर फेडरर हे निवृत्त होत आहेत आणि म्हणून कदाचित त्याचं दुःख त्या दोघांना वाटत असेल, म्हणून ते रडत असतील. माझ्यासाठी मुद्दा तो महत्त्वाचा नाही आहे. तुम्हाला या छायाचित्रामध्ये वेगळं काही जाणवतंय का, काही दिसतंय का? एका क्षणासाठी हा व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा, तुम्हाला काही जाणवतंय का? विचार करा विचार. मित्रांनो, जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला एक मुद्दा याच्यातून सापडेल आणि तो म्हणजे फक्त भारत नव्हे, जगभरातल्या सर्व समाजामध्ये एक मुद्दा सर्वत्र अधोरेखित केला जातो, ते म्हणजे पुरुषांनी रडायचं नसतं. पण इथे तर हे दोन्हीही पुरुष रडतात. मित्रांनो, हा जेंडर स्टिरियोटाइप आहे. पुरुषांनी रडायचं नसतं, मर्द को दर्द नहीं होता, हे या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत या सगळ्या बाबींच्या विरोधात हे दोघं वागतायत हो. म्हणजे रॉजर फेडरर आणि रफाल हे दोघेही या प्रवृत्तीच्या किंवा या सगळ्या नष्ट करण्यासाठी म्हणून ते करतायत का, तर बिलकुल नाही. पण त्यांच्या रडण्यातून हा अर्थ ध्वनित होतोय की अरे पुरुष असला म्हणून काय झालं, त्याला सुद्धा वेदना असतात आणि त्याने हे रडलं, मन मोकळं केलं तर वाईट काय त्यात. पण नाही ना, समाज वेगळा आहे. समाज मात्र तिथे काय म्हणतोय, अरे पुरुषासारखा पुरुष आहे, रडतो काय असा बायकासारखा. अरे म्हणजे रडणं फक्त बायकांनी, येतो का लक्षात मुद्दा. हे जे आहे ना, हे चित्रामधलं जे तुम्हाला पाहायचं आहे आणि जे सर्वसामान्य लोकांना नाही कळत पण आपल्याला ते कळू शकतं, तो म्हणजे समाजशास्त्र आहे. म्हणून तो तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग तुमची डेव्हलप करतो आणि जो तुम्हाला तुमच्या एसे, एथिक्स या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला भरघोस गुण मिळवून देण्यासाठी तो मत्तीला येतो. तेव्हा मित्रांनो, या विषयाकडे या नजरेतून पहा, निश्चितपणे तुम्हाला 300+ गुण मिळतील. पण 300+ गुण मिळवण्यासाठी आणखी आपल्याला काय करावं लागेल, तर ह्याचं उत्तर, सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे
समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य. सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य. 2500 अथवा 2600 विद्यार्थी असा तुम्ही, दोन्हीही विद्यार्थ्यांना मी सांगतोय की जर समाजशास्त्रामध्ये भरघोस गुण मिळवायचे असतील तर आपल्याला समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य या एका घटकावरती काम करावं लागेल. पण हे करायचं कसं, कशा पद्धतीने, याचे काही टप्पे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे, अगोदर तुमचा जो अभ्यासक्रम आहे ना, तो अभ्यासक्रम हा पाठ करा. अभ्यासक्रम पाठ करा आणि अभ्यासक्रमामधला प्रत्येक घटक, प्रत्येक पॉईंट, त्याच्यावरती तुमची एक नोट्स तयार करा. त्याच्यावर तुमचं आन्सर रायटिंग झालं पाहिजे, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली पाहिजे, एवढं काम करा. सिलेबस कव्हर करा, पहिलं काम तुमचं आहे. दुसरं, त्यानंतर तुमच्या स्वतःच्या नोट्स, त्यानंतर क्वेश्चन आणि आन्सर लिहा आणि त्यावरती फीडबॅक घ्या. आणि त्याच्या माध्यमातून आणखी एक मुद्दा की हे सगळं केल्यामुळेच काय होतं, आपली जे टेक्निकल जी चेकलिस्ट आहे म्हणजे तांत्रिक बाबी आहेत ना, त्या कव्हर होतात. पण समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य तयार होण्याकरिता या तिन्ही बाबींना आणखी एकाची जोड दिली पाहिजे आणि ते म्हणजे विचारवंत. विचारवंत हे विचारवंत जे आहेत हे तुम्हाला सर्वत्र जोडता आले पाहिजेत, तुम्हाला वापरता आले पाहिजे. जर तुम्ही ते करू शकलात, डेफिनेटली तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने विकसित करता येईल तुमचा समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य आणि तुम्ही यशस्वी व्हाल. ही साधी गुरुकिल्ली आहे बघा, हे लक्षात ठेवा. आता समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य आणखी कसा डेव्हलप करायचा, तुम्हाला मी अगोदर UPSCची तुम्हाला त्याचे काही क्वेश्चन पेपर आहे ना तो सांगतोय. काय लिहिले बघा त्यांनी, राईट शॉर्ट आन्सर्स विथ अ सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. आयोगाचा काय बघा म्हणणच आहे, आम्हाला समाजशास्त्रीय पर्स्पेक्टिव्हमध्येच उत्तर द्या, आम्हाला ते पाहिजे. कारण सोशलॉजी हा अतिशय सर्वसाधारण सब्जेक्ट आहे. GS प्रमाणे प्रश्न विचारतात, सरळ साधे सोपे, पण मग वेगळे पण काय, सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. मग तो कसा डेव्हलप करायचा तर तेही सांगतो. क्रमांक 1, विचारवंत आणि सिद्धांतांवरती आपलं प्रभुत्व आलं पाहिजे. आहेतच 4 ते 5 इनमिन आपले सिद्धांत आणि विचारवंत, तेवढ्यावरती प्रभुत्व मिळवा. क्रमांक 1. क्रमांक 2, कीवर्ड्सचा वापर करा. कीवर्ड्स जी त्यांची परिभाषा आहे. क्रमांक 3, उदाहरणं आपल्या उत्तरामध्ये आली पाहिजेत. आणि क्रमांक 4, उत्तर लेखनाचा सराव केला पाहिजे. एवढं जरी केलं तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने आपला सोशलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करता येईल आणि डेफिनेटली आपल्याला 300+ गुण मिळवायला काहीच हरकत नाही आहे. सिलेबस कव्हर करूयात, नोट्स तयार करूयात, क्वेश्चन आन्सर रायटिंग करूयात आणि या 4 गोष्टी करूयात. याच्यापेक्षा सोशलॉजी दुसरा तिसरा काहीही नाही आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून हेच जे मी सांगतोय तुम्हाला, हे माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी याच्यापूर्वी केलेलं आहे. ज्याच्यामध्ये या ठिकाणी आदिती चौगुले ऑल इंडिया रँक 63वा त्याने मिळवलेला आहे. आपली 2018-19च्या बॅचची विद्यार्थिनी आहे. सूरज 2018-19च्या बॅचचा आहे, ज्याचे 706वी रँक आहे. ओंकार 844व्या रँकसह तो आज भारतीय प्रशासनामध्ये काम करतोय मित्रांनो. तर हे सगळं त्यांनी केलं आहे, तुम्ही सुद्धा हे करू शकता. MPSC मधले तुम्ही टॉपर असणार, याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचे नो डाऊट. सिलेबस बघाल तर आपला सिलेबस आत्तापर्यंत सर्व विषयांपेक्षा कमी आहे. पेपर 1 मध्ये फक्त 10 टॉपिक आहेत आणि त्या 10 टॉपिकपैकी 3 टॉपिक तुम्हाला पेपर 2 मध्ये सुद्धा आहेत. पेपर 2 मध्ये सुद्धा आहेत, जसं की हा कार्य आणि आर्थिक जीवनाचा, राजकीय व्यवस्था, धर्म, नातेदारी, सामाजिक बदल, हे सगळं पेपर 2 मध्ये सुद्धा येतं. आणि त्यामुळे जरी पेपर 2 मध्ये थोडे टॉपिक 13-14 दिसले तरी ते ओव्हरलॅपिंग होणारे टॉपिक आहेत ना, ते आपण वगळले. जसं की बघा पुन्हा एकदा, हे सामाजिक बदल असेल किंवा इकडे हे भारतातील, आता मी ते मुद्दे इथं कट केलेले आहेत. कुठले कुठले, धर्म हा असेल किंवा राजकीय घटक असेल, ठीक आहे, किंवा कार्य आणि आर्थिक जीवन असेल, हे तिन्ही टॉपिक वगळले ना तर हार्डली 5 आणि 6 असे 11 घटक राहतात पेपर 2 मध्ये. ओव्हरलॅपिंग असल्यामुळे आपला सिलेबस फक्त पहिल्या पेपरमध्ये 10 टॉपिक, दुसऱ्यामध्ये 10 टॉपिक, इथंपर्यंत येतो 11वा, 10 टॉपिक येतात. सो अशा पद्धतीचा सर्वात शॉर्टेस्ट सिलेबस आहे आणि म्हणून तो 3 ते 3.5 महिन्यामध्ये कव्हर होतो आणि त्यातून आपल्याला पुढे जाता येतं. मग सुरुवात कशी करायची? सुरुवात करण्यासाठी आपल्याला, जर मराठी माध्यमातून तुम्ही करत असाल तर 11वी आणि 12वीचं हे समाजशास्त्राचं पुस्तक आहे, तुम्ही ते वाचायला पटकन सुरू केलं पाहिजे. आणि NCERT करणार असाल तर इयत्ता 12वीच्या ह्या 2 NCERT आहेत, तुम्ही त्या पटकन सुरू केल्या पाहिजेत. याने तुम्ही सुरू करा. काही रेफरन्सेस तुम्हाला वाचायचे असतील तर पेपर 1 साठी YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या काही नोट्स आहेत, त्या निवडक वाचायच्या आहेत. आणि समाजशास्त्र जे डॉक्टर प्रदीप आगलावे सरांचं पुस्तक आहे तेही वाचू शकता.
पेपर 2 करता पुन्हा YCMच्या नोट्स आहेत. डायमंड पब्लिकेशनने एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे डॉक्टर घनश्याम शहा यांचं सामाजिक चळवळी नावानं, आणि TK वुमन यांचं एक पुस्तक आहे सेज पब्लिकेशन, तेही आता डायमंडच पब्लिश करतं. तर ही पुस्तकं आहेत की जी पुरेशी आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्या नोट्स, आपलं डिस्कशन, आपली चर्चा आणि मी दिलेल्या हँडआउट एवढ्यावरती मोर दॅन इनफ आहे. फार काही करायची गरज नाही आहे. बघा, लक्षात घ्या, कमी गोष्टी करा पण कमांड मिळवा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा मित्रांनो, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपण करू शकतो. येत्या 17 तारखेपासून आपली बॅच स्टार्ट होते. तेव्हा जर तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली, कुठल्या शंका असतील, तर तुम्हाला दिलेले खाली जे फोन नंबर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपली ही जी बॅच आहे त्याला तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता. 17 नोव्हेंबरपासून आपली ही बॅच स्टार्ट होते. 15 नोव्हेंबर रोजी डेमो सेशन आपण आयोजित केलेलं आहे. या सगळ्या बाबी आपल्याला त्यामध्ये पाहता येतील. ओके, सो काही अडचणी असतील तर आपल्या ऑफिसला व्हिजिट करा. आपल्या खालती दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी संपर्क साधू शकता आणि आपल्या यशाच्या प्रवासाची जी सुरुवात आहे ती दमदार पद्धतीने करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.